श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. आज आपण जर तुम्हाला धनलाभ होत नसेल, काही केल्या लक्ष्मी तुमच्याजवळ टिकत नसेल तर कोणते माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करायचे हे थोडक्यात पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पण तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. वास्तू हे स्वतः एक संपूर्ण ज्ञान आहे. असे मानले जाते की जे वास्तूवर विश्वास ठेवतात ना त्यांना त्याचे महत्त्व चांगले ठाऊक असते. आपले जीवन हे लहान आणि मोठ्या घटनांनी परिपूर्ण आहे. आपली सामाजिक स्थिती, आपले कुटुंब सर्व कुठे ना कुठे वास्तूशी जोडलेले असते. वास्तूचे काही असे उपयोग देखील आहेत ज्याचा अवलंब करून आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्यांपासून आराम मिळवू शकतो, त्याच्यातून मुक्त होऊ शकतो. या उपायांबद्दल आपण जाणून घेऊया. पहिला उपाय, जर आपणास आपले ग्रह अनुकूल बनवायचे असतील आणि बृहस्पतीचा शुभ प्रभाव आणायचा असेल तर घरातली फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घाला. त्यामुळे घरात बृहस्पतीचा उच्च प्रभाव राहील. पुढची गोष्ट, घरात नकारात्मक ऊर्जा वाढत आहे आणि आपणास असे वाटत आहे की घरात प्रगतीचे वातावरण कमी होत आहे तर घरातील प्लास्टिक म्हणजे बनावट झाडे काढून टाका. त्यामुळे देखील अडचणी उद्भवतात. गुरुवारी घराच्या उत्तर दिशेला गुलाबी कमळ ठेवल्याने देखील संपत्ती वाढण्यास मदत होते. गुलाबी फुले ठेवण्यापूर्वी माता लक्ष्मीचे ध्यान जरूर करावे. जर आपणास मदत हवी असेल आणि आपल्याला असे वाटत असेल की आपल्या धनलाभाचे मार्ग बंद होत आहेत तर आपल्या घराच्या उत्तर पश्चिम दिशेने धनासंबंधित म्हणजेच एखाद्या कर्जाशी संबंधित कागदपत्र ठेवा. तर बघा, तुम्हाला यामध्ये लवकरच फायदा झालेला जाणवेल. आपण झोपता त्या खोलीत म्हणजेच बेडरूममध्ये पाणी ठेवू नये. फिश ॲक्वेरियम किंवा पाण्याची टाकी ठेवल्यास अशा व्यक्तींच्या आयुष्यात कर्ज वाढत जाते आणि तो नेहमी कर्जातच अडकत राहतो. आपल्या घराच्या तिजोरीत कधीही परफ्यूम ठेवू नका. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. जर ठेवत असाल तर ताबडतोब दुसऱ्या जागेला तो ठेवा. जर घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर मंदिर असेल तर आपल्या आयुष्यात खूप संघर्ष जाणवतील, कारण मंदिराची निश्चित दिशा असणे खूप गरजेचे आहे. ते नेहमी ईशान्य कोपऱ्याला हवे. अशा परिस्थितीत कधीकधी एखादी व्यक्ती दिवाळखोरीला देखील बळी पडते जर ते दक्षिण दिशेला असेल. मंदिर नेहमी हे ईशान्येकडील दिशेला स्थापित करावे, हे आवर्जून लक्षात ठेवा. शुक्रवारी लाल किंवा पांढरे कापडे घालणे शुभ मानले जाते. असे म्हणतात की हातात चांदीची अंगठी घालून पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. तर हा साधा सोपा उपाय तुम्ही करू शकता शुक्रवारी. असे म्हणतात की रात्री लोक अंधार करून झोपतात. रात्री संपूर्ण घर अंधारमय करणे शुभ नाही. असे मानले जाते की रात्री मध्यम प्रकाश ठेवल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्यामुळे पूर्ण अंधार न करता झोपल्याने तुमच्यासाठी फायदेशीर राहील. तसेच असे म्हटले जाते की श्रीमंती आणि संपत्तीच्या निमित्ताने शुक्रवारी देवी लक्ष्मीची उपासना करणे देखील सुखी जीवन आहे. असे मानले जाते की देवी लक्ष्मीची उपासना केल्यात जर तुम्ही प्रेमसंबंध जे तुमच्या घरामध्ये प्रेमसंबंध आहेत, नवरा बायकोचे असतील, आई मुलामुलींचे असतील, सासू सुनेचे असतील तर ते सुधारण्यास मदत होईल. गाईला दररोज भाकरी खायला देणे देखील शुभ मानले जाते. तथापि शुक्रवारी गाईला ताजी भाकर खायला दिल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. तसेच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी रात्री पूजेच्या ठिकाणी शुद्ध तुपाचा दिवा लावावा. असे म्हणतात की तुळशीच्या रोपासमोर दिवा लावल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. असे म्हटले जाते की शुक्रवारी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पूजेच्या वेळी शंख आणि घंटा वाजवावी. तसेच माता लक्ष्मी घरात नेहमीच राहते हे आपण असे केल्याने. शुक्रवारी माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन तिला लाल वस्त्र अर्पण करणे शुभ मानले जाते. शक्य झाल्यास माता लक्ष्मीला लाल बिंदी, सिंदूर, लाल चुनरी आणि लाल बांगड्या अर्पण करा. असे म्हणतात की असे केल्याने माता लक्ष्मी आपल्या भक्तांना मनापासून आशीर्वाद देते. तसेच शुक्रवारी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिच्या हातात 5 लाल रंगाच्या फुलांनी पूजा केली पाहिजे. यानंतर लक्ष्मी मातेला नमन करून प्रार्थना करा की तिने तुमच्या घरात सदैव वास राहू द्या. यानंतर ही फुले तिजोरी किंवा कपाटात ठेवा. शुक्रवारी श्री लक्ष्मीनारायण पाठ केल्याने देखील माता लक्ष्मी प्रसन्न होते असा विश्वास आहे. असे म्हटले जाते की पाठ वाचल्यानंतर लक्ष्मीला खीर अर्पण करावी. तसेच शुक्रवारी लाल रंगाचे कापड घ्या आणि या कापड्यात 1.5 किलो तांदूळ ठेवा.
तांदळाचे अखंड दाणे घ्या. आपल्याला हातात तांदूळ घ्या आणि ओम श्री श्रीये नमः च्या 5 म्हणींचा जप करा. मग हा बंडल तिजोरीत ठेवा. असे केल्याने संपत्तीची बेरीज होते, वजाबाकी होत नाही. घराच्या समोरच्या दरवाजाच्या वरच्या बाजूला किंवा उजव्या डाव्या बाजूला लाल चंदनाचे शुभ लाभ लिहा किंवा शुभ लाभ लिहिलेले चिन्ह चिटकवा. यामुळे चांगला नफा होतो. हे सौभाग्याचे प्रतीक आहे. असे लिहिल्याने घरातील सुखसमृद्धीमध्ये वाढ होते. घोड्याची नाल तुम्हाला माहीतच आहे, घरासाठी खूप लकी मानली जाते. घोड्याची नाल नेहमी मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला लावली जाते. यामुळे सुखसंपत्तीत वृद्धी होते व नशीब चमकते, म्हणजे संधी आपल्याकडे चालून येतात. कॅश घरी नेण्यासाठी किंवा बँकेत पैसे भरण्यासाठी हिरव्या रंगाच्या बॅगेचा वापर करावा. हिरवा रंग हा बुध ग्रहाच्या अंमलाखाली येतो व बुध हा व्यापार तत्वाचा कारक आहे. असे केल्यामुळे व्यापारात चांगली प्रगती होऊ शकते. तसेच दिवा तर आपण रोज लावतो, पण जर तो दिवा तुम्ही मोहरीच्या तेलाचा लावला तर घरातील प्रवेशद्वारावर लावल्यामुळे दिवे विझल्यावर त्यातील उरलेले तेल पिंपळाच्या झाडावर टाकल्यामुळे व्यवसायात प्रगती होऊन धनलाभ होईल. यासोबतच आपले काम मनापासून व प्रामाणिकपणे करावे. तसेच वर्षभर आर्थिक परिस्थिती चांगली राहण्यासाठी व यश समृद्धी वर्षातून एकदा तिरुपती बालाजी व कोल्हापूर या 2 तीर्थक्षेत्रास जरूर जाऊन यावे. यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीचा व बालाजीचा आशीर्वाद कायम राहतो आणि लक्ष्मीनारायणची आपल्यावरती कृपा अखंड राहते. आपल्या वास्तूमध्ये जर एखाद्या खोलीत वाईट ऊर्जा जाणवत असेल तर तिथे मोरपीस लावावे व यासोबतच त्या ठिकाणी नेहमी कापूर जाळावा, धूप दाखवावा. त्यामुळे ती जागा शुद्ध होऊन प्रसन्नता वाढते व तिथले निगेटिव्हिटी पूर्ण निघून जाते. अनेक घरांमध्ये असे दिसून येते की सर्व काही व्यवस्थित आहे, पण तिथे अन्न गोड लागत नाही, चविष्ट लागत नाही. असे केल्याने गृहिणीने पूर्वेकडे मुख करून स्वयंपाक करावा व मनामध्ये नामस्मरण करावे अथवा आनंदी गाणी ऐकत स्वयंपाक करावा, ज्यामुळे स्वयंपाक अधिक रुचकर होईल. हा काय तुम्ही हातामध्ये काळ्या रंगाचा दोरा बांधला असेल तर तो काढून टाकावा. त्याऐवजी उजव्या हातामध्ये शुभसमयी पंचरंगी धागा बांधावा. दररोज सकाळी कबुतरांना किंवा पक्ष्यांना ज्वारी टाकावी. गाईचा नैवेद्य काढून ठेवावा. अधूनमधून अन्नदान करावे. आपल्या दारात आलेल्या कोणत्याही भिकाऱ्याला न जेवण देता पाठवू नये, काहीतरी त्याला द्यावे. कुत्र्याला चपाती टाकावी. असे केल्याने आपले सर्व पितृ शांत होतात व आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. आपल्या वास्तूमध्ये एक लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट वाया जाणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. जसे की अन्न, पाणी, वीज वाया जाता कामा नये. यामुळे आपली लक्ष्मी अप्रसन्न होते व दारिद्र्य, अनारोग्य संभवते. म्हणून अन्न हवे तेवढेच शिजवा, पाणी हवे तेवढेच वापरा. आहे 24 तास पाणी म्हणून त्याचा उगाचच वापर करणे एकदम चुकीचे आहे. आपल्या घराच्या ईशान्य दिशेला 7च्या संख्येने पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे क्रिस्टल ठेवा. यामुळे घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा वाढते. तर मैत्रिणींनो, हे तर सगळे झाले छोटे छोटे उपाय, पण त्याचबरोबर तुम्ही तुमच्या घरातल्या लक्ष्मीचा आदर करा. तुमच्या माता भगिनींचा, बहिणींचा, मुलीचा, आईचा आदर करा. असे केले तर तुमच्यावर माता लक्ष्मी खूप मनापासून प्रसन्न होईल व आपल्या आईमध्ये, बहिणीमध्ये, आपल्या मुलींमध्येच माता लक्ष्मी वास करते असे समजून जर तुम्ही तिला ट्रीट केले तर तुमच्या घरात मंगलमय, आनंदी आणि खूप छान वातावरण राहील. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.